याची काय गरज होती? असू दे ग, हे घे मॅडम. तुला असं सुखरूप बघून खूप बरं वाटलं. हो मॅडम, आणि तुमच्या येण्यानं आमच्या सगळ्यांच्यात एक वेगळीच एनर्जी आली आहे बघा. मला पण खूप छान वाटतंय आज. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त. सगळे छान. आणि मॅडम तुम्हाला बघून तर अजूनच छान झालोय आम्ही. मॅडम आपण सगळे मिळून एक सेल्फी घेऊयात का? ते इकडे द्या. हा पडतं रे. ये सर, या पटवळ. हे बघा मस्त आला ना. हो छान. फोन लावा. अगं माझा फोन. हा हा ठीक आहे. चला, पूर्वा मॅडम आणि मोठे साहेब येतात. सत्या दादा तू पण चल. हे ठेवा. परेड सावधान. सल्यूट. नीचे. बेश्राम. वेलकम मिस मंजिरी. बरं झालं सत्य आणि तुम्ही बरोबर इथे आलात. खरं तर एवढ्या मोठ्या कामगिरीमध्ये सत्याने तुमची साथ दिली, त्यामुळं तुम्ही दोघं आलात हे खूप छान झालं. मिस पूर्वा मॅडम, मला असं वाटतं की आता तुमच्या मनामध्ये मिस मंजिरीविषयी काही शंका नसावी. नाही सर, ॲब्सोल्युटली नाही. उलट मला तर कौतुक वाटतं त्यांच्या कामगिरीचं. गुड. सर तुम्ही प्लीज फ्लॅग होस्ट करा ना. आजचं फ्लॅग होस्टिंग हे तुमच्याच हस्ते व्हायला हवं. नाही नको. खरं तर आजचा फ्लॅग होस्टिंगचा अधिकार हा खरोखर तुमचाच आहे. कारण भवानीनगर पोलीस स्टेशन आजपर्यंत खूप चांगल्या प्रकारे काम करत आलंय आणि त्यामुळे तुमच्यापैकीच कोणीतरी फ्लॅग होस्टिंग करावं असं मला वाटतंय. तर हा तुमच्या मनाचा मोठेपण आहे. पण तुम्ही इतकंच म्हणत असाल तर ठीक आहे, आमच्यातलंच कोणीतरी करेल फ्लॅग होस्ट. मॅडम तुम्हीच करा ना. शेवटी आमच्या सिनियर तुम्हीच आहात ना. म्हणलं तो मान तुमचाच आहे, बरोबर ना? ओके सर. थांबा पुढे मग. मला असं वाटतं की आजचं ध्वजारोहण हे मिस मंजिरी यांनी करावं. सर अहो, मी कशाला? पूर्वा मॅडम सिनियर आहेत, त्यांना करू द्या. अगदी बरोबर आहे तुमचं. परंतु तुम्ही दाखवलेल्या असामान्य कामगिरीसाठी हा मान मला तुम्हालाच द्यायचा आहे. हे बघा, तुम्ही ड्युटीवर असताना अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आलात आणि ड्युटीवर नसताना देखील तुम्ही अत्यंत चांगल्या प्रकारे चोख असं कर्तव्य पार पाडलात. तुम्ही कॉन्स्टेबल म्हणून या ठिकाणी रुजू झालात. सुरुवातीला तुम्हाला काही लोक नेबळट नेबळट असे म्हणायचे,
परंतु तुमच्या कामाने तुम्ही दाखवून दिलंय की तुम्ही अत्यंत कर्तव्यदक्ष असे अधिकारी आहात, निवळत नाही आहात, तर तुम्ही करारी आहात. त्यामुळे हा मान देऊन मी तुमचा नाही तर तुमच्या जिद्दीचा सन्मान करत आहे. त्यामुळे प्लीज नाही म्हणू नका. मिस पूर्वा, मंजिरी मॅडम यांना ध्वजारोहण करू द्या. येस सर. या. सर, मी थोडा वेळ जाऊन येऊ प्लीज. ओके. थँक्यू सर. हॅलो इन्स्पेक्टर मंजू. का आला इथं? याला कशाला आणलं? अच्छा, पोराच्या सुटकेची भीक मागायला आलं? स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हा माझा मुलगा आहे, त्याला मी कुठेही येऊन फिरू शकतो. आणि भीक मागायला नाही, तुला दाखवायला आलं की आम्ही कोणाला घाबरत नाही, कोणालाच. तात्यासाहेब, तुमच्यासारखी माणसं ना आतून खूप घाबरलेली असतात. फक्त वरून दाखवायचं मी किती धीट. तुमची वेळ भरत आली आता. वेळ तुमची भरत आलीये मंजिरी वाघमारे. हा तुझा शेवटचा स्वतंत्रता दिवस. स्वीट असेल, जिलेबी खाऊन घ्या. प्लस 2 खा. ज्या वर्दीचा तुला माज आहे ना, ती उतरणार आहे लवकरच. त्याच्याऐवजी कफन असणार आहे, कफन. आणि तुम्हा दोघांना एकत्रच पाठवणार आहे. झालं असेल तर मी बोलू?
आता जे सांगते ते नीट ऐकायचं. ज्या दिवशी ही वर्दी अंगावर चढवली आणि जनतेच्या सेवेची शपथ घेतली आहे ना, त्याच दिवशी ठरवले जेव्हा केव्हा मरण येईल ना, या तिरंग्यात लपेटूनच जाईल. आणि कफन तर तुम्हाला लागेल तात्यासाहेब. तुमचे काळे धंदे लपवायला पांढरं कफनच लागेल. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. मुलगी शिकली, प्रगती झाली, याच्या नादी लागू नकोस हा, डेंजर आहे. वेळ मी तुला माफ करेन, हा नाही. माफी मागणारच कोण आहे? तात्यासाहेब, आज एक चॅलेंज देते तुम्हाला. ज्या पोराचं एवढं कौतुक करताय ना, तो पुढच्या 15 दिवसात गजाआड असेल. आणि तुम्ही परत असंच याल, पोराच्या सुटकेची भीक मागत. असे किती आले, असे किती गेले. तात्यासाहेब मोहिते तिथेच आहे, आत्ताही तुझ्या समोर आहे. कोणी काय वाकड केलं आमचा? आले असतील, पण त्यात मंजिरी वाघमारे नव्हती ना. ती एकदाच विषय हातात घेते आणि कायमचा संपवते. फिरून घ्या पोराबरोबर. स्वातंत्र्य काय असते ते बघून घ्या. कारण 15 दिवसात हा गजाआड जाणार. हा शब्द आहे माझा. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. शेवटचं आहे.
बरं झालं शतपावली करायला. आज असला ताव मारलाय ना जेवणावर, त्या तात्यासाहेबांच्या घरचे जेवून जेवून कंटाळले होते मी. आणि आम्ही इथं त्या सपना वहिनींच्या हातचं जेवून जेवून कंटाळलो होतो. कधी कधी असं वाटायचं ना, फक्त पाणी पिऊन पोट भरावं आणि तसंच झोपावं. पण त्यांचं मन दुखावलं असतं ना, त्यामुळं जेवायचं. जाऊ दे ना, नको नावं ठेव, शिकतील त्या हळूहळू. पण सत्या, आज ना मी लय खुश आहे बघ. इतक्या दिवसानं वर्दी अंगावर चढवली, पोलीस स्टेशनला गेले. एखादं लहान लेकरू जेव्हा आईच्या कुशीत शिरतं ना आणि त्याला शांत वाटतं बघ, तसं वाटलं आज. तसं वाटणारच ना तुम्हाला वाघमारे, कारण आजपर्यंत तुमच्या ड्युटीला सर्वस्व मानलंय तुम्ही. इतक्या प्रामाणिकपणे काम करून सुद्धा त्या पूर्वा मॅडमनं तुम्हाला सस्पेंड केलं, पण तुम्ही खचून गेला नाही. प्रयत्न केल्याने परत ड्युटीवर जॉईन झाला. परिस्थिती कितीही गंभीर असली तरी खंबीरपणे लढणं तुझ्याकडनं शिकले मी सध्या. हे लढणं भिडणं माझ्या स्वभावात नव्हतंच कधी. ही सगळी तुझी दे. असं काय नाही आहे वाघमारे, पण तुम्ही आज जी हिंमत दाखवली ना, त्याचं विशेष कौतुक करायला पाहिजे. त्या तात्याला वाटलं होतं तो त्या आर्यनला घेऊन येईल आणि खाबरवल तुम्हाला, पण तुम्ही असा सिक्सर मारला की त्या तात्याची बोलतीच बंद झाली. होय, पण तात्यासाहेब आल्यावर सगळ्यात जास्त भीती मला तुझी वाटत होती. माझी का? मग काय, मला वाटलं त्या दोघांना बघून तू चिडशील आणि सरळ त्यांच्या अंगावर जाशील. खरं तर तसं झालंच असतं माझ्याकडं, पण नंतर म्हणलं ही ती जागा नाही, आणि त्यात शिकार माझ्या वाघिणीच्या म्हणल्यावर तिलाच करू द्यावी. पण सत्या, नुसतं कौतुक करून नाही चालायचं. 15 दिवसाच्या आत आर्यनला गजाआड करीन असं चॅलेंज दिले तात्यासाहेबांना, ते पूर्ण करायचंय मला. होय वाघमारे, काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत. आणि आता असं कामाला लागू ना की 15 दिवस काय, 10 दिवसात त्या आर्यनला बेड्या ठोकू. बर चल, झोपायला जाऊ आता. उशीर झालाय, उद्या पोलीस स्टेशनला पण जायचंय. लई झोप आली मला. चल. वाघमारे, झोप तर मला पण आली आहे. मग आपण इथंच झोपायचं का? इथं? आणि पाऊस पडला तर दोघे पण भिजून आजारी पडू. आणि 15 दिवस काय, 1 महिना झाला तरी आर्यनला गजाड नाही करता येणार मला. चल आता झोपायला. कशाला कशाला स्क्रोल केलं? खाली घ्या, चांगली रेसिपी सांगत होती. बघ बघ, ये खूप लक्षात नाही. खाल्लं का जो नाकाचा शेंडा? माझ्या मोबाईल मध्ये डोसको खूप कशाला बघत असतीस का तू? हा, तुझ्या मोबाईल मध्ये बघ की तुझ्या रिया. ते मी माझा मोबाईल चार्जिंगला लावलाय. ए सपनी, जेव्हा बघावं तेव्हा का नाही, तुझा मोबाईल चार्जिंगलाच असतोय. सारखं आपल्या रिया बघत असती, काम सोडून बी रिया बघत असती, घरात रिया बघती, खोलीत रिया बघती, सारखं रियाच बघत असती. बघतो ती काय नाही, आता पुढच्या टायमाला का नाही तुलाच लाईट बिल भरायला होते का नाही बघ मी. सपने, अगो कुठे भेटायचं का नाही? मम्मी, त्याच बया कसं दूध उतलंय त्या माणसाला. स्वतःच्या पायावरती गेला नसेल बघा घरी आज. मम्मी, मी काय आजपासून तुमच्या बरोबर बाहेर येणार नाही कुठं. का आहे का आता? मग कुठं बाहेर चौकात वगैरे गेलो, आले झोप आहे, तुडवलं आपल्याला. मग
घाबरल्या का नका शेंडा हापड कुठली मी कशाला घाबरू का सपने कोण आहे मी महिला प्रदेशाध्यक्ष भावी खासदार भावी मंत्री ए सपने मला नुसतं असं टच जरी केलं का रे का सातारा खवळून उठल बघ मोर्चे निघत्याल हा सगळेजण उपोषणाला बसत्याल काय काय होईल साताऱ्यात नुसता धिंगाणा होईल. वाघमारे काल काय फोडलंय तुम्ही त्या पोरांना आहा मी काय म्हणतो जर कुणी तुमच्या वाकड्यात गेलं ना त्याला असंच सरळ करत जावा बघा तुम्ही. मग समोरचा कुणी का असना गुंड का असना अध्यक्ष का असना नाहीतर प्रदेश अध्यक्ष का असना बघितलं का मम्मी हा कसली बाजू घेत होते बघितलं ना कसा सपोर्ट करतात एक जाऊबाईंना ते हा बया कोणी पण असेल तरी त्याला सरळ करा म्हणजे हा काय अर्थ काय म्हणण्याचा तुमच्याबद्दलच बोलतायत तुमच्याकडे रोख होता बघा सगळं बोलण्याचा मला नव्हते बोलत हे बस हे समजा कळतंय मला पण एक गोष्ट ध्यानात घेतली का तू ती आत्तापासूनच माझ्या लेकाच्या डोसक्यात हळूहळू इश काढायला लागली बघ. याला इळीचावर घातला पाहिजे. मला तिच्या आयुष्याचं कसं वाटोळं करता येईल ती बघायचंय. तिच्या आयुष्याचं तुकडं झालेलं बघायचं मला. चला बसा. बसा काय बसा मला येते गाडी चालवायला. माहिती आहे मला पण आज मी सोडतो ना तुम्हाला बसा. कशाला मला पोलीस स्टेशनचा रस्ता सुद्धा माहिती उतर खाली मी जाते. ओ वाघमारे येऊ द्या की प्लीज. एक तर दिवसभर तुम्ही ड्युटीवर असणार आणि मग एवढा कमी वेळ मिळतोय आपल्याला मग आता जरा वेळ मिळतोय तर त्याचा उपयोग झाला पाहिजे ना. सत्या जाऊ द्या आणि वेळ काय रे ड्युटीवर नसताना एवढा वेळ दिला की तुला. आणि त्या वेळेत काय केलं आपण नुसती धावपळ केली विसरला. ते काय सांगत बसू नको. उतर मी जाते एकटी उतर. मी नाही उतरणार. सत्या हे बघ उतर नाहीतर मी कुणाची पण गाडी थांबून जाईन ना. आणि गाडी नाही थांबली तर का नाही थांबणार ही वर्दी बघून कुठली बी गाडी थांबली. हा तसं बरोबर आहे पण वर्दी बघून घाबरून पळून गेले तर मग चालत जाईन. हे बघ सत्या शेवटचं सांगत्या उतर नाही तर चालत जाईन मी. ठीक आहे जाते चालत. ओ वाघमारे 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 ओ भरूनात कुठं चालत जाताय या गाडी घेऊन जा.